मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी या विषयाचा अभ्यास करूया। यामध्ये आपल्याला इयत्ता 5वीचे सर्व विषय दिलेले आहेत, जसे की इंग्लिश व्याकरण, इंग्लिश पुस्तक, हिंदी, मराठी व्याकरण, मराठी पुस्तक, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल। यामध्ये प्रथम आता आपण इंग्लिश व्याकरण हा विषय पाहूयात। इंग्लिश व्याकरण मध्ये आपल्याला इंग्लिशचे सर्व धडे दिलेले आहेत। त्यामध्ये आता आपण उदाहरणार्थ टेन्स हा धडा पाहूयात। Past tense. When an action referred to by a verb refers to past time, the verb is said to be in the past tense. For example, I liked the sweet. I went to Kolhapur. The simple past tense is used to refer to an action which started and ended in the past. For example, he went to school. He liked the movie. He baked the cake yesterday. We will see another example. He traveled and traveled over the sea. This is also an example of a simple past tense. Now we will see one more type of past tense. It is the past continuous tense. The past continuous tense is used to express an action continuous in the past. For example, she was crying for the whole night. In this sentence, was crying for the whole night shows the continuous action. Likewise, we were playing chess for hours together. मित्रांनो, आपण पाहिले अशा प्रकारे आपल्याला याच्या अगोदर सिंपल पास्ट टेन्स शिकवला गेला आहे आणि आता आपण याचे उदाहरण म्हणजे एक्झाम सोडवूयात। यामध्ये आपल्याला उदाहरण दिलं आहे आणि त्यामध्ये ब्रॅकेट मध्ये जो वर्ड दिला आहे त्याचे आपल्याला सिंपल पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करून बरोबर उत्तर लिहायचे आहे। आता इथे सेल दिला आहे, तर सेलचा आपला सिंपल पास्ट टेन्स येतो सोल्ड। यामध्ये जर आपले उत्तर बरोबर आले तर बॉक्स मध्ये उत्तर तसेच राहते आणि जर उत्तर चुकले तर बॉक्स मध्ये उत्तर घे, जोपर्यंत बरोबर उत्तर टाकत नाहीये तोपर्यंत ऍक्सेप्ट करत नाहीये। अशा प्रकारे आपल्याला जर नेक्स्ट पेज हवा असेल तर आपण फॉरवर्ड या ॲरोवरती क्लिक करा, अदरवाइज आपल्याला जर बॅक जायचं असेल तर बॅकवर्ड या ॲरोवरती क्लिक करा। आता आपण हे बंद करूयात। यानंतर आता आपण नेक्स्ट विषय म्हणजे इंग्लिश पुस्तक हा पाहूया। यामध्ये आपल्याला स्टडी दिलेले आहे। स्टडी मध्ये आपल्याला 4 प्रकारचे युनिट दिलेले आहेत, जसे की युनिट फर्स्ट अँड सेकंड अँड युनिट थर्ड अँड फोर्थ। चला तर आता आपण युनिट फर्स्ट अँड सेकंड कडे वळूयात। यामध्ये आपल्याला इंग्लिश विषयाचे सर्व धडे दिलेले आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, यामध्ये आपण इंग्लिशचे पूर्ण टेक्स्टबुक्सही कव्हर केले आहे। त्याचप्रमाणे उदाहरणही दिलेले आहेत। चला तर उदाहरणार्थ आता आपण टू फ्रेंड्स हा धडा पाहूयात। यामध्ये आपल्याला या धड्याची इंट्रोडक्शन दिले आहे। टू फ्रेंड्स स्पेलिंग ट्रू, खरा, फेल इल, आजारी पडला, गेट वेल सून, लवकर बरा हो, बिझी, मग्न असणे, ऑलराइट, ठीक आहे, रेस्ट, विश्रांती घेणे, जॉब, नोकरी, यू हॅव शोन, तू दाखवून दिलेस, आन्सर इन शॉर्ट,
Who are the three friends in the story? Aman, Ronak, and Munna. Who were the best friends? Aman and Ronak. What shows that Ronak was rich? He goes to school in his car. Who worked in the shop in the evening? Why? Aman, because he was poor. Who was ill? Aman. Who worked for Aman in the shop? Ronak. Who was a true friend? Ronak. अशा प्रकारे आपला टू फ्रेंड्स हा धडा संपलेला आहे. यानंतर आता आपण नेक्स्ट विषयाकडे जाऊया, ते म्हणजे हिंदी. हिंदीमध्ये आपल्याला अभ्यास दिला आहे. अभ्यासामध्ये आपण 4 प्रकारच्या इकाई पाहणार आहे. उदाहरणार्थ पहिली इकाई, दुसरी इकाई, तिसरी इकाई, चौथी इकाई. मित्रांनो, प्रथम आपण पहिली इकाई या विषयाकडे वळूयात. यामध्ये आपल्याला हिंदी विषयाचे सर्व पाठ तसेच कविता दिल्या आहेत. मित्रांनो, यामध्ये आपण हिंदी विषयाचे पूर्ण टेक्स्टबुक्सही कव्हर केले आहे. त्याचप्रमाणे यामध्ये आपण पाठांच्या खाली स्वाध्यायही देऊन कंप्लीट केलेले आहेत. चला तर उदाहरणार्थ आता आपण शेरू हा पाठ पाहूयात. पाठ छठा, शेरू. पाठ का परिचय. प्रस्तुत पाठ संवाद के रूप में है. घर में एक पिल्ला आता है. सब लोग पिल्ले को पालने में मदद करते हैं. पाठ का विस्तार से परिचय. उषा कुत्ते का पिल्ला देखती है. ताऊजी उस पिल्ले को रखने को कहते हैं. फिर पिताजी कहते हैं, एक छोटा लकड़ी का घर बना देता हूं. उषा कहती है, शेरू को मैं दूध और रोटी खिलाऊंगी. निशा कहती है, शेरू हमारे घर का सदस्य बनेगा. शब्दार्थ. पिल्ला कुत्ते का बच्चा. ताऊ पिता का बड़ा भाई. ध्यान ख्याल. सहायता मदद. अशा प्रकारे आपला शेरू हा धडा संपलेला आहे. पाठ पहला. शब्द मेरे अपने. यानंतर आता मित्रांनो आपण आपल्या नेक्स्ट विषयाकडे वळूयात. त्यामध्ये आपला हिंदी नंतर आपला नेक्स्ट विषय आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरण यामध्ये आपल्याला 3 विभाग दिलेले आहेत, जसे की अभ्यास, खेळ तसेच परीक्षा. प्रथम आपण अभ्यास पाहूयात. अभ्यासामध्ये आपल्याला मराठी विषयाचे सर्व धडे दिलेले आहेत. यामध्ये आपण संपूर्ण टेक्स्टबुक्सही कंप्लीट केले आहे. तसेच यामध्ये आपण धड्यांबरोबरच त्या धड्यांचे प्रश्न तसेच उदाहरणासह देऊन कंप्लीट केले आहे. उदाहरणार्थ आता आपण सर्वनामांचे प्रकार हा धडा पाहूयात. यामध्ये आपल्याला या धड्याची प्रस्तावना दिली आहे. चला तर आता आपण प्रस्तावनेकडे वळूयात. सर्वनामांचे प्रकार. मुलांनो, नामांऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात हे तुम्हाला माहीत आहेच. आता आपण सर्वनामांचे प्रकार पाहूया. पुरुषवाचक सर्वनाम. रवी अजयला म्हणाला, मी आज संध्याकाळी तुझ्या घरी येतो. तू घरी आहेस का? आपण दोघं मिळून विजयच्या घरी जाऊ. तो आजारी आहे असं मला कळलं. या वाक्यांमध्ये मी, तू, आपण, तो ही सर्व नामं आहेत. बोलणाऱ्यांच्या दृष्टीने आपण सर्व व्यक्तींचे 3 गट करतो. पहिला गट बोलणाऱ्यांचा. दुसरा गट ज्यांच्याशी आपण बोलतो त्यांचा. आणि तिसरा गट ज्याच्या संबंधी आपण बोलतो त्या व्यक्ती किंवा इतर वस्तू यांचा. या सगळ्यांना व्याकरणामध्ये पुरुष असं म्हणतात.
व्याकरणात 3 पुरुष मानले आहेत. बोलणारा प्रथम पुरुष असतो. तो एकटा असेल तर स्वतःबद्दल मी म्हणेल, आणि जर बोलणारे अनेक असतील ते स्वतःबद्दल आम्ही असं म्हणतील. म्हणजेच मी आणि आम्ही ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामं आहेत. ज्याच्याशी बोलायचं तो द्वितीय पुरुष असतो. तू आणि तुम्ही ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामं आहेत. ज्यांच्याबद्दल बोलायचं त्या व्यक्ती आणि इतर वस्तू यांना तृतीय पुरुष असं म्हणतात. तो, ती, ते, त्या, ती हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. त्याचप्रमाणे ज्या वस्तूंबद्दल किंवा प्राण्यांबद्दल आपण बोलतो ते सगळे तृतीय पुरुषी असतात. प्रश्नार्थक सर्वनामे. राजू अभ्यास करतो. हे एक साधं विधान आहे. आता या वाक्याबद्दल जर प्रश्न विचारायचे असतील तर ते कसे विचारता येतील? राजू या नामाबद्दल प्रश्न विचारायचा असेल तर कोण हे सर्वनाम वापरावं लागतं, आणि अभ्यास या नामाबद्दल प्रश्न विचारायचा असेल तर काय हे सर्वनाम वापरावं लागतं. म्हणजे कोण अभ्यास करतो, राजू काय करतो असं. आता या वाक्यांमध्ये कोण आणि काय ही सर्वनामच आहेत. मित्रांनो, यामध्ये आपण पाहतच आहात, ओन्ली आपण इंट्रोडक्शन घेतलेली नाहीये, तर त्यामध्ये आपण उदाहरणं प्लस प्रत्येक वाक्याचा इथे सरळ सरळ मीनिंग सांगितले आहे. या सर्वनामांचा उपयोग करून प्रश्न विचारता येतात, म्हणून अशा सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात. कोण, कोणाचा, कोणी, कधी, कुठे, काय, कसा, का ही सगळी प्रश्नार्थक सर्वनामं आहेत. आता आपण काही वाक्यांमधले सर्वनामांचे प्रकार ओळखायचा प्रयत्न करूया. आता बघा, तो खूप गावे फिरला. या वाक्यामध्ये तो हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे. दुसरं वाक्य, तू शाळेत जा. या वाक्यामध्ये तू हे द्वितीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे. आम्ही विष्णुदास तर मेणाहूनही मऊ. इथे आम्ही हे प्रथम पुरुषी अनेकवचनी सर्वनाम आहे. तुझ्या हातात काय आहे? इथं काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. अशा प्रकारे आपला सर्वनामांचे प्रकार हा धडा संपलेला आहे. यानंतर आपण आता नेक्स्ट विषयाकडे वळूयात. यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण नंतर मराठी पुस्तक हा विषय दिलेला आहे. चला तर आता आपण मराठी पुस्तक हा विषय पाहूयात. मराठी पुस्तकामध्ये आपल्याला अभ्यास दिलेला आहे. अभ्यासामध्ये आपल्याला मराठी विषयाचे सर्व धडे तसेच कविता दिल्या आहेत. मित्रांनो, यामध्ये आपण मराठी विषयाचे पूर्ण टेक्स्टबुक्स कव्हर केले आहे. त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला उदाहरणासह धडे दिलेले आहेत. चला तर उदाहरणादाखल आता आपण माय मराठी ही कविता पाहूयात. यामध्ये आपल्याला या कवितेची प्रस्तावना दिली आहे. माझ्या मराठीची गोडी, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत. माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत. ज्ञानोबांची तुकयांची मुक्ती
मुक्तेशांची जनाईची, ज्ञानोबांची तुकयांची, मुक्तेशांची जनाईची. माझी मराठी चोखडी रामदास शिवाजींची, रामदास शिवाजींची. डफ तुणतुणे बोले उभी शाहीर मंडळी, डफ तुणतुणे बोले उभी शाहीर मंडळी. मुजऱ्याची मान करी वीरांची ही माय बोली, मुजऱ्याची मान करी वीरांची ही माय बोली. मित्रांनो, यामध्ये आपण पाहतच आहात, यामध्ये आपण ओन्ली कवितेची प्रस्तावना न घेता त्यामध्ये आपण टेक्स्ट, इमेजेस, ॲनिमेशन्स तसेच म्युझिकचा यूज करून हे तयार केले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना हे कळण्यास सहज सोपे जाते. नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर, नांगराचा चाले फाळ अभंगाच्या तालावर. कोवळी कवी सावली पहाटेच्या जात्यावर, कोवळी कवी सावली पहाटेच्या जात्यावर. माझ्या मराठीची थोरी, माझ्या मराठीची थोरी. नित्य नवे रूप दावी, नित्य नवे रूप दावी. अवनत होई माथा, मुखी उमटते ओवी, मुखी उमटते ओवी, मुखी उमटते ओवी. पाठ पहिला, माय मराठी. पाठ परिचय. लेखक वि. म. कुलकर्णी यांनी मराठी भाषेची थोरवी या कवितेत सांगितली आहे. ही कविता गाण्याच्या रूपात विद्यार्थ्यांनी सादर करावी. प्रस्तावना. माय या शब्दाचा अर्थ आई असा आहे. मराठी भाषेला कवी वि. म. कुलकर्णी यांनी आई असं म्हटलं आहे. मराठी भाषा मधुर आहे. या भाषेचा अभ्यास करण्याचा छंद, नाद कवीला लागला आहे. माझी मराठी भाषा नेहमी मला भुलवीत असते. ज्ञानेश्वर, तुकाराम, पंडित कवी मुक्तेश्वर, संत जनाबाई, रामदास स्वामी, शिवाजी महाराज या सर्वांनी मराठी भाषेचा आस्वाद घेतला आहे. या मराठी भाषेची थोरवी पोवाडा गाणारे शाहीर, डफ, तालवाद्यांच्या साह्यानं व्यक्त करतात. लवून नमस्कार करणारे, मान घेणारे मानकरी मराठी भाषेचा जय जयकार करतात. थोर वीरांची ही महती सांगणारी मायबोली मराठी भाषाच आहे. शेत नांगरणारा शेतकरी मराठी भाषेचा वापर करून गाणं गातो. संतांनी अभंगाच्या ओवी सुद्धा मराठी भाषेतूनच रचल्या आहेत. त्याची कोमलता मराठी भाषेतून जाणवते आहे. पहाटेच्या वेळी जात्यावर म्हणल्या जाणाऱ्या ओव्या मराठी भाषेतून आलेल्या आहेत. कवी वि. म. कुलकर्णी म्हणतात, माझ्या मराठीची थोरवी तिची महानता नित्य नव सौंदर्य आपल्या समोर दाखवित असते. अशा या मराठी भाषेसमोर आपण नतमस्तक होतो आणि आपल्या मुखातून ओवी म्हणजे काव्याचा एक प्रकार प्रकट होतो. पाठातील मुद्दे. मराठी भाषेला आईची उपमा. संतांची रसाळ वाणी म्हणजे मराठी भाषा. वीरांचं गौरव गीत याच भाषेतून येतं. जात्यावरील गाणी. मराठी भाषेसमोर सर्वजण नम्र होतात. शब्दांचे अर्थ लिहा. माय आई. छंद नाद. मोहवीत भूल पाडणारे. डफ कातडी वाद्य. शाहीर पोवाडा गाणारे. तुणतुणे तार वाद्य. मुजरा लवून केलेला नमस्कार. मानकरी मान घेणारे.
मायबोली मातृभाषा. नांगर औत. अभंग संतांचा काव्य प्रकार. ताल ठेका. विसावली थांबली. कोवळीक कोमलता. माथा मस्तक. दावी दाखवते. शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. माय माता आई जननी. गोडी गोडवा माधुर्य मधुर. छंद नाद आवड. मन अंतःकरण हृदय. नित्य सदा नेहमी रोज. रूप सौंदर्य लावण्य. माथा मस्तक डोके. मुखी तोंड वदन. कोवळीक कोमलता मृदुता. मायबोली मातृभाषा. विरुद्धार्थी शब्द लिहा. गोड तिखट. उभी आडवी. नित्य कधीतरी. नवे जुने. पहाट रात्र. ताल बेताल. एका वाक्यात उत्तरे लिहा. माय मराठी या कवितेचे कवी कोण आहेत? कवी वि. म. कुलकर्णी हे या कवितेचे कवी आहेत. मराठीची गोडी कशी वाटते? मराठीची गोडी अवीट वाटते. मराठी भाषेचा छंद कोणाला भुलवतो? मराठी भाषेचा छंद मनाला नेहमी भुलवतो. कोणकोणत्या संतांनी मराठी भाषा चाखली आहे? संत ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्तेश्वर, जनाबाई, रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांनी मराठी भाषा चाखली आहे. शाहीर मंडळी कोणत्या वाद्यांच्या सहाय्यानं मराठी भाषेचं गुणगान गातात? डफ, तुणतुणे या वाद्यांच्या सहाय्यानं शाहीर मंडळी मराठी भाषेचे गुणगान गातात. अशा प्रकारे मित्रांनो, आपली माय मराठी ही कविता संपलेली आहे. यानंतर आता आपण दुसरा विषय म्हणजे गणित या विषयाकडे वळूयात. गणित यामध्ये आपल्याला अभ्यास दिलेला आहे. अभ्यासामध्ये आपल्याला गणित विषयाचे सर्व धडे दिलेले आहेत. त्याप्रमाणेच यामध्ये आपण गणित विषयाचे पूर्ण टेक्स्टबुक्स कव्हर केले आहे. तसेच त्या टेक्स्टबुक्स मध्ये आपल्याला उदाहरणासह सोडवून दाखवले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते सहज कळेल. चला तर उदाहरणार्थ आता आपण सांख्यिकी माहिती हा धडा पाहूयात. यामध्ये प्रथम आपण या धड्याची प्रस्तावना पाहूयात. धडा 22वा सांख्यिकी माहिती. हा तक्ता पहा. गोलंदाज सौरभ, षटके 3, धावा 14, बळी 1. गोलंदाज रॉजर, षटके 4, धावा 22, बळी 1. गोलंदाज जावेद, षटके 2, धावा 12, बळी 2. आता ह्या प्रश्नांची उत्तरे सांगा. लक्षात घ्या, एक षटक म्हणजे 6 चेंडू. रॉजरनं एकूण किती षटकं टाकली? रॉजरनं एकूण 4 षटकं टाकली. जावेदपेक्षा सौरभनी किती चेंडू जास्त टाकले? त्यांनी 6 चेंडू जास्त टाकले. तिघांनी मिळून टाकलेल्या चेंडूंची एकूण संख्या किती? तिघांनी मिळून टाकलेल्या चेंडूंची एकूण संख्या आहे 54. रॉजरने एकूण किती चेंडू टाकले? रॉजरने एकूण 24 चेंडू टाकले.
ज्यावेळी माहिती दाखवताना संख्या दर्शवण्यासाठी चित्रांचा वापर केला जातो अशा प्रकारच्या माहितीला चित्ररूप सांख्यिकी माहिती किंवा चित्ररूप माहिती असं म्हणतात. सांख्यिकी माहितीचं चित्ररूप तयार करणं. एका शाळेतल्या 380 विद्यार्थ्यांचे पालक कोणते व्यवसाय करतात याची संकलित केलेली ही सांख्यिकी माहिती आहे. या माहितीचं चित्ररूप तयार करा. व्यवसाय, खाजगी नोकरी, पालकांची संख्या 80. व्यवसाय, सरकारी नोकरी, पालकांची संख्या 60. व्यवसाय, शेती, पालकांची संख्या 140. इतर व्यवसाय, पालकांची संख्या 100. आता याचं चित्ररूप तयार करण्यासाठी आपल्याला ज्या संख्येनं दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाईल अशी सोयीस्कर संख्या ठरवावी लागेल. या उदाहरणात 20 ही सोयीस्कर संख्या आहे. पायरी दुसरी. आता दिलेल्या संख्या व्यक्त करण्यासाठी प्रत्येकी किती चित्र काढायची हे आपण ठरवूया. पायरी तिसरी. या उदाहरणामध्ये 80 ही संख्या व्यक्त करण्यासाठी 4 चित्र काढावी लागतील. त्यामुळे आता आपल्याकडे असलेल्या माहितीचं स्वरूप लक्षात घेऊन योग्य असं चित्र आपण निवडूया. पालकांसाठी हे चित्र वापरू आणि चित्ररूप तयार करूया. व्यवसाय, खाजगी नोकरी, पालक. व्यवसाय, सरकारी नोकरी, पालक. व्यवसाय, शेती, पालक. इतर व्यवसाय, पालक. 20 पालक दाखवण्यासाठी असं एक चित्र वापरलं आहे. अशा तऱ्हेने आपलं माहितीचं चित्ररूप तयार झालं आहे. स्तंभचित्र. हे चित्र पहा. या चित्रावरून आपल्याला कोणती माहिती मिळते? वर्ष 2003 मध्ये किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली? वर्ष 2003 मध्ये 5 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. सर्वात जास्त शिष्यवृत्तीधारक कोणत्या वर्षी होते? सर्वात जास्त शिष्यवृत्तीधारक 2003 या वर्षी होते. मित्रांनो, यामध्ये आपण टेक्स्ट, इमेजेस, ग्राफ तसेच अॅनिमेशनचा यूज करून हे तयार केले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सहज समजू शकेल. 2005 साली शिष्यवृत्तीधारकांची संख्या आधीच्या वर्षापेक्षा किती वाढली? 2005 साली शिष्यवृत्तीधारकांची संख्या आधीच्या वर्षापेक्षा 1 ने वाढली. या चित्रातून आपल्याला सांख्यिकी माहिती मिळाली. संख्या व्यक्त करण्यासाठी योग्य उंचीचे स्तंभ वापरलेले आहेत. अशा चित्राला सांख्यिकी माहितीचे स्तंभचित्र म्हणतात. अशा प्रकारे आपली सांख्यिकी माहिती हा धडा संपलेला आहे. याप्रमाणे आता आपण गणिताविषयी पाहिला. गणितानंतर आपल्याला आता विज्ञान ह्या विषयाकडे वळूयात. विज्ञानामध्ये आपल्याला 3 प्रकारे विभाग दिलेले आहेत, जसे की अभ्यास, खेळ, परीक्षा. मित्रांनो, प्रथम आपण अभ्यास पाहूया. अभ्यासामध्ये आपल्याला विज्ञान विषयाचे सर्व धडे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये आपण विज्ञान विषयाचे संपूर्ण टेक्स्टबुक्सही कव्हर केले आहे आणि त्या टेक्स्टबुक्समध्ये आपण उदाहरणासह धडे सोडून दिलेले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते सहज समजून जाईल. उदाहरणार्थ आता आपण मानवी शरीर, काही अंतर्इंद्रिये हा धडा पाहूया. या धड्यामध्ये आपल्याला या धड्याची प्रस्तावना, सारांश तसेच प्रश्नोत्तरे दिले आहेत. प्रथम आपण प्रस्तावना या विषयाकडे वळूयात. धडा पहिला. मानवी शरीर, काही आंतरिंद्रिये. आंतरिंद्रिय. शरीराच्या आतल्या भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात. उदाहरणार्थ फुफ्फुस आणि हृदय
ही छातीतली आंतरेंद्रिये आहेत. अन्ननलिका, यकृत, आतडी, स्वादुपिंड ही पोटामध्ये असलेली आंतरेंद्रिये आहेत, तर मेंदू हे डोक्यातलं आंतरेंद्रिय आहे. सुसूत्रता शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली आणि कामं सुरळीतपणे होण्यासाठी या भागांच्या कामात ताळमेळ असावा लागतो. याला त्यांच्या कामातली सुसूत्रता असं म्हणतात. उदाहरणार्थ चित्र काढणं, जेवणं, पाणी पिणं, चालणं अशा सहज सोप्या कामांमध्येही सुसूत्रतेची फार गरज असते. मेंदू शरीराच्या सर्व अवयवांचं आणि त्यांच्या कार्याचं नियंत्रण मेंदू करतो. सर्व अवयवांच्या कामात सुसूत्रता ठेवण्याचं कामही मेंदूच करतो. विचार करणं, स्मरण ठेवणं, निर्णय घेणं ही कामं मेंदू करतो. हृदय रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पुढे ढकलण्यासाठी हृदय पंपाप्रमाणे काम करत असतो. हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे आणि तिथून परत हृदयाकडे अशी रक्ताची ने-आण सतत सुरू असते. याला रक्ताभिसरण असं म्हणतात. फुफ्फुसे श्वास घेणं म्हणजे नाकानं बाहेरची हवा फुफ्फुसात घेणं, तर उच्छ्वास म्हणजे फुफ्फुसातील हवा नाकावाटे बाहेर सोडणं. एका पाठोपाठ होणाऱ्या या दोन क्रियांना एकत्रितपणे श्वासोच्छ्वास असं म्हणतात. श्वास घेतला की बाहेरची हवा नाकावाटे फुफ्फुसात जाते. या हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसात रक्तात मिसळतो. त्याच वेळेला रक्तातला कार्बन डाय ऑक्साईड फुफ्फुसातल्या हवेत येतो. श्वास सोडला की फुफ्फुसातील हवेबरोबर कार्बन डाय ऑक्साईड नाकावाटे शरीराबाहेर जातो. अशा प्रकारे आपली प्रस्तावना संपलेली आहे. यानंतर आपण सारांश या विषयाकडे वळूया. मित्रांनो, सारांशमध्ये आपल्याला मानवी शरीर, काही अंतरेंद्रिये या धड्याचे महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत. धडा पहिला, मानवी शरीर, काही आंतरेंद्रिये. सारांश: शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरेंद्रिये म्हणतात. मेंदू हे डोक्याच्या कवटीत असलेले आंतरेंद्रिय आहेत. शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्याचे नियंत्रण मेंदू करतो. श्वास आणि उच्छ्वास या दोन क्रियांना एकत्रितपणे श्वासोच्छ्वास असे म्हणतात. रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पुढे ढकलण्यासाठी हृदय पंपाप्रमाणे काम करत असते. शरीरात रक्त फिरते राहणे याला रक्ताभिसरण म्हणतात. फुफ्फुसे आणि हृदय ही छातीमध्ये असलेली आंतरेंद्रिये आहेत. हृदय रक्ताभिसरणाचे काम करते. अशा प्रकारे सारांश नंतर आता आपण प्रश्नोत्तरे पाहूयात. यामध्ये आपल्याला या धड्याचे सर्व प्रकारचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत. मानवी शरीर, काही आंतरेंद्रिये. 2-3 वाक्यात उत्तरे द्या. आपल्या शरीरातील आंतरेंद्रियांची नावे सांगा. आपल्या शरीरातील आंतरेंद्रिये अशी आहेत: फुफ्फुसे, हृदय ही छातीतील आंतरेंद्रिये, अन्ननलिका, यकृत, आतडी, स्वादुपिंड ही पोटातील आंतरेंद्रिये आणि मेंदू हे डोक्यातील आंतरेंद्रिय आहे. मेंदूचे कार्य कोणते? मेंदूची कार्ये अशी आहेत: शरीरातील सर्व अवयव आणि त्यांच्या कार्यांचं नियंत्रण करणे, अवयवांच्या कामांमध्ये सुसूत्रता ठेवणे, विचार करणे, स्मरण ठेवणे आणि निर्णय घेणे, आपल्या सभोवतालची माहिती ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूला मिळते. त्यानुसार मेंदू शरीराच्या निरनिराळ्या भागांना आज्ञा पाठवतो. रक्ताभिसरण कशाला म्हणतात? रक्तवाहिन्यांमधून रक्ताची हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे
आणि तिथून परत हृदयाकडे अशी ने आण सुरू असते, याला रक्ताभिसरण असे म्हणतात. सुसूत्रता म्हणजे काय? शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली आणि कामे सुरळीतपणे होण्यासाठी शरीराच्या अनेक भागांच्या कामात ताळमेळ असावा लागतो. यालाच त्याच्या कामातील सुसूत्रता म्हणतात. हृदय कोणते कार्य करते? रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पुढे ढकलण्यासाठी हृदय पंपाप्रमाणे काम करते. त्यासाठी हृदयाचे सतत आकुंचन प्रसरण होत राहते. रक्ताची हृदयाकडून शरीराकडे आणि शरीराकडून हृदयाकडे ने-आण करण्याचे काम हृदय करते. फुफ्फुसाचे कार्य कोणते? श्वास घेऊन नाकावाटे बाहेरच्या हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये रक्तात मिसळणे आणि श्वास सोडून फुफ्फुसातील हवेबरोबर रक्तामधील कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर पाठवणे हे फुफ्फुसाचे कार्य आहे. क्षकिरणांच्या मदतीने कोणती माहिती मिळवता येते? क्षकिरणांच्या मदतीने हाडे मोडणे, जठर अथवा आतड्यातील बिघाड याविषयी माहिती मिळवता येते. कारणे सांगा. हृदयाची हालचाल सतत होत असते. आपल्या शरीरातील रक्त रक्तवाहिन्यांमधून सतत पुढे पुढे जात असते. त्यासाठी हृदय पंपासारखे काम करते. याकरता हृदयाचे एकापाठोपाठ सतत आकुंचन आणि प्रसरण होत असते. म्हणून हृदयाची सतत हालचाल होत असते. फुफ्फुसे आपल्याला बाहेरून दिसत नाहीत. फुफ्फुसे आपल्या छातीच्या बरगड्यांच्या पिंजऱ्यामध्ये असतात, म्हणून ती दिसत नाहीत. आपल्याला हृदयाचे ठोके जाणवतात. आपले हृदय छातीमध्ये बरगड्यांच्या पिंजऱ्यात असते. हृदयाचे आकुंचन प्रसरण सतत होत असते, म्हणूनच छातीवर तळहात ठेवल्यास आपल्याला ठोके जाणवतात. खेळणे, पोहणे, मोटार चालवणे यासारख्या कामांसाठी शरीराच्या भागात सुसूत्रता असावी. खेळणे, पोहणे, मोटार चालवणे यासारख्या कामांमध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचाली कराव्या लागतात. यासाठी डोळे, हात, पाय, कान ह्या अवयवांची मदत घ्यावी लागते. ही कामे सुरळीत होण्यासाठी या भागांमध्ये ताळमेळ असावा लागतो. म्हणून खेळणे, पोहणे, मोटार चालवणे यासारख्या कामांसाठी शरीराच्या भागात सुसूत्रता असावी. अशा प्रकारे आपला मानवी शरीर हा धडा संपलेला आहे. यानंतर मित्रांनो, आता आपण विज्ञान या विषयानंतर आपण खेळ हा विषय पाहूयात. यामध्ये आपण 16 प्रकारच्या एज्युकेशनल गेम दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण फर्स्ट स्टँडर्डला 4 गेम घेतलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला राम रावण, अलादीन, क्रॉ तसेच फिश असे 4 गेम दिलेले आहेत. त्यामध्ये आता आपण उदाहरणासाठी क्रॉची गेम पाहूया. यामध्ये आपल्याला खेळ कसा खेळावा याची पूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये आपल्याला इतिहासाचे, यामध्ये आपल्याला विज्ञानाचे सर्व धडे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण यामध्ये सर्व टेक्स्टबुक्सही कव्हर केले आहेत. चला तर मित्रांनो, उदाहरणासाठी आपण आता मराठी शरीर काही अंतंद्रिये हा धडा पाहूया. यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक म्हणजे सर्व प्रश्न आणि दुसरा डेमोसाठी कोणतेही 5 प्रश्न. चला तर आता आपण कोणतेही 5 प्रश्न घेऊन
अशा प्रकारे आपला खेळ संपलेला आहे. मित्रांनो, यामध्ये आपण पाहिलेलेच आहे. आपल्याला या धड्याचे प्रश्न दिलेले आहेत. तसेच आपल्याला 4 प्रकारचे कलर दिले आहेत. त्यामध्ये आपल्याला कावळा उत्तर जर बरोबर असेल तर त्यामधील एक खडा उचलून भांड्यामध्ये टाकतो. जर उत्तर चुकले असेल तर कावळा खडा उचलून भांड्यामध्ये टाकत नाहीये. अशा प्रकारे आपला खेळ संपलेला आहे. आपल्याला जर हा खेळ परत खेळायचा असेल तर बरोबर या चिन्हावरती क्लिक करा. आपल्याला जर हा खेळ परत खेळायचा नसेल तर चूक ह्या चिन्हावरती डबल क्लिक करा. आता आपण हा खेळ बंद करूयात. अशा प्रकारे खेळानंतर आता आपण मुलांचा महत्वाचा विषय म्हणजे परीक्षा पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला विज्ञानाचे सर्व धडे दिलेले आहेत. त्यामध्ये आता आपण उदाहरणासाठी मानवी शरीर हा धडा घेऊया. यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत, सर्व प्रश्न तसेच कोणतेही 5 प्रश्न. यामध्ये आता आपण डेमोसाठी कोणतेही 5 प्रश्न घेऊन परीक्षा चालू करूयात. अशा प्रकारे परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला योग्य तो पर्याय निवडून आपल्याला परीक्षा सोडवायची आहे. अशा प्रकारे परीक्षा संपल्यानंतर आपल्याला निकाल दाखवला जातो. यामध्ये आपल्याला लागलेला वेळ तसेच मिळालेले गुण आणि मित्रांनो, या परीक्षेमध्ये आपले कोणते कोणते उत्तर चुकलेले आहे हे पाहण्यासाठी आपण बरोबर या ऑप्शनवरती क्लिक करा. यामध्ये आपल्याला चुकलेले उत्तर लाल रंगामध्ये दाखवले आहे आणि ते दुरुस्त करून बरोबर उत्तर जे आहे ते आपल्याला ग्रीन कलर मध्ये दाखवले आहे. अशा प्रकारे आपली परीक्षा संपलेली आहे. विज्ञान ह्या विषयामध्ये आता आपण विज्ञान या विषयानंतर आता आपण इतिहास हा विषय पाहूयात. इतिहासामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिले आहेत, जसे की अभ्यास, खेळ, परीक्षा. यामध्ये आपण प्रथम अभ्यास पाहूयात. अभ्यासामध्ये आपल्याला इतिहास विषयाचे सर्व धडे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, यामध्ये आपण इतिहासाचे संपूर्ण टेक्स्टबुक्सही कव्हर केले आहे आणि त्या टेक्स्टबुक्स मध्ये आपण धड्यांबरोबर स्वाध्यायही दिलेले आहेत, जेणेकरून मुलांचा लवकरात लवकर अभ्यास होऊन जाईल. चला तर उदाहरणासाठी आता आपण भारत स्वतंत्र झाला हा धडा पाहूयात. यामध्ये आपल्याला या धड्याची प्रस्तावना, सारांश तसेच प्रश्नोत्तरे दिले आहेत. प्रथम आपण प्रस्तावना या विषयाकडे वळूयात. धडा 16वा. भारत स्वतंत्र झाला. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेनं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला. या कायद्यानं भारताचं विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू
यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थानी प्रजेचा मुक्ती लढा. भारत स्वतंत्र झाला तरी जनतेचा स्वातंत्र्य लढा संपला नव्हता. काही संस्थानिक प्रजेवर अन्याय जुलूम करत त्याविरुद्ध संस्थानी प्रजेनं चळवळ केली. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुत्सद्देगिरीमुळे संस्थानं भारतात विलीन झाली. जुनागडच्या प्रजेनं भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद मुक्ती लढा. हैदराबादच्या संस्थानिकाला निजाम म्हणत त्यानं जनतेवर अत्याचार केले. या लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांनी केलं. हैदराबाद स्टेट काँग्रेस या संघटनेच्या वतीनं त्यांनी ही चळवळ सुरू केली. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं. मित्रांनो, यामध्ये आपण पाहतच आहात, आपण टेक्स्ट तसेच नकाशे, इमेजेस आणि अॅनिमेशनचा यूज करून तयार केले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना हे सहज समजू शकेल. फ्रेंच वसाहतीचं विलिनीकरण. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर फ्रेंच सरकारनं आपल्या ताब्यातला प्रदेश भारताच्या स्वाधीन केला. गोवा मुक्ती लढा. गोवा, दीव, दमण, दादरा, नगर हवेली या प्रदेशांवर पोर्तुगीजांची सत्ता होती. डॉक्टर टी.बी. कुन्हा हे गोवा मुक्ती लढ्यात आघाडीवर होते. त्याचप्रमाणे नानासाहेब गोरे, सुधीर फडके, मधु लिमये आदी नेतेही या लढ्यात होते. महाराष्ट्रातून गोवा मुक्ती समितीच्या अनेक सत्याग्रहींची पथकं गोव्यात शिरली. अखेरीस 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला. स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा वारसा आपल्याला स्वातंत्र्य लढ्यातूून मिळाला. अशा प्रकारे प्रस्तावनानंतर आता आपण सारांश पाहूया. सारांशमध्ये आपल्याला भारत स्वतंत्र झाला या धड्याचे महत्वाचे पॉइंट दिलेले आहेत. धडा 16वा. भारत स्वतंत्र झाला. 18 जुलै 1947 या दिवशी ब्रिटिश संसदेनं भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेमुळे बहुतेक संस्थाने भारतात विलीन झाली. हैदराबादमधील निजामाच्या अनियंत्रित राजवटीविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली प्रजेनं प्रखर लढा दिला. आशाताई वाघमारे, सुशीलाबाई दिवाण, कावेरीबाई बोधनकर, सरस्वती बोरीकर इत्यादी महिलांनी निजामाच्या राजवटीविरुद्ध लढा दिला. 17 सप्टेंबर 1948 या दिवशी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. भारतीय लष्कराने 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने जगातील अनेक देशांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. सारांश नंतर आता आपण प्रश्नोत्तरकडे वळूयात. यामध्ये आपल्याला या धड्याचे सर्व प्रकारचे प्रश्न आणि उत्तरे दिलेली आहेत. धडा 16वा. भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कोणी आणि केव्हा संमत केला? त्याचा परिणाम काय झाला? 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे 2 स्वतंत्र देश निर्माण झाले. हैदराबाद मुक्ती लढ्याचे नेतृत्व कोणी केले? त्या 2 स्त्रियांची नावे लिहा. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांनी हैदराबाद मुक्ती लढ्याचे नेतृत्व केले. या मुक्ती लढ्यात आशाताई वाघमारे, सुशीलाबाई दिवाण, कावेरीबाई बोधनकर, सरस्वतीबाई बोरीकर या स्त्रियांचा सहभाग होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात कोणत्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या? 15 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान असे विभाजन होऊन भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट उजाडताना मध्यरात्री दिल्ली येथे ब्रिटिशांचा युनियन जॅक हा ध्वज खाली उतरवण्यात आला
आणि त्या जागी स्वतंत्र भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. भारत ब्रिटिशांच्या दास्यातून स्वतंत्र झाला. भारताचा स्वातंत्र्य लढा कशाविरुद्ध होता? भारताचा स्वातंत्र्य लढा हा जुलूम आणि अन्यायाविरुद्ध होता. हा लढा पाश्चात्य साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी होता. गोवा मुक्ती लढ्यात सामील झालेल्या नेत्यांची नावे लिहा. गोवा मुक्ती लढ्यात हे नेते सामील झाले होते: नानासाहेब गोरे, हिरवे गुरुजी, मोहन रानडे, सुधीर फडके, सुधाताई जोशी, सिंधुताई देशपांडे, मधु लिमये, डॉक्टर राम मनोहर लोहिया. पंडित नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रसंगी केलेल्या भाषणातील विचार सांगा. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या ऐतिहासिक प्रसंगी प्रधानमंत्री नेहरू यांनी केलेल्या भाषणात पुढील विचार मांडले. अनेक वर्षांपूर्वी नियतीशी केलेल्या कराराची पूर्ती बऱ्याच अंशी आज आपण करीत आहोत. मध्यरात्रीच्या शांत वेळी भारत स्वातंत्र्याच्या नव्या युगात जन्म घेत आहे. कारणे लिहा. स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र संस्थाने भारतात विलीन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. भारत स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र संस्थाने भारतात विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण संस्थानिक आपल्या प्रजेवर अन्याय जुलूम करीत असत. स्वतंत्र भारतात संस्थाने विलीन व्हावीत अशी संस्थानी प्रजेची इच्छा होती. भारत सरकारने निजाम विरुद्ध पोलीस कारवाई केली. हैदराबाद संस्थानात निजामाच्या अनियंत्रित राजवटीविरुद्ध प्रजा प्रखर लढा देत होती. हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावे अशी मागणी प्रजेने केली, परंतु निजाम आपले संस्थान स्वतंत्र ठेवावे अशा विचाराचा होता. स्वतंत्र भारत सरकारला त्याने उद्दामपणे आव्हान दिले. त्यामुळे भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई केली. अभ्यासानंतर आता आपण सर्वात आवडीचा विषय म्हणजे खेळ पाहूयात. मित्रांनो, यामध्ये आपल्याला 16 प्रकारच्या एज्युकेशनल गेम दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपण फर्स्ट स्टँडर्डला 4 गेम घेतलेल्या आहेत. उदाहरणासाठी आता आपण क्रॉची गेम पाहूयात. यामध्ये आपल्याला खेळ कसा खेळायचा आहे हे सांगितले आहे. इथे आपल्याला इतिहासाचे सर्व धडे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये आपण चले जाओ आंदोलन हा धडा पाहूयात. यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला सर्व प्रश्न आणि दुसरा कोणतेही 5 डेमो. यामध्ये आता आपण चले जाओ आंदोलन या धड्यामधील कोणतेही 5 प्रश्न घेऊयात.
अशा प्रकारे आपली गेम संपलेली आहे. मित्रांनो, यामध्ये आपण धड्यांचे प्रश्न दिले होते. त्याचप्रमाणे आपण पाहिलेच आहे. आपले जर उत्तर बरोबर आले तर कावळा 4 कलर पैकी कोणताही एक कलरचा खडा उचलून भांड्यामध्ये टाकतो आणि आपले जर उत्तर चुकले तर कावळा 4 कलर पैकी कोणताही कलरचा दगड उचलून भांड्यात टाकत नाहीये. त्याचप्रमाणे यामध्ये आपले 2दा उत्तर चुकले तर तिसऱ्यांदा आपल्याला ऑटोमॅटिक उत्तर दाखवले जाते. अशा प्रकारे आपल्याला जर हा खेळ परत खेळायचा असेल तर बरोबर या चिन्हावरती क्लिक करा आणि आपल्याला जर हा खेळ परत खेळायचा नसेल तर चूक ह्या चिन्हावरती क्लिक करा. चला तर आता आपण एक्झिट करूयात. खेळानंतर आता आपण मुलांचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे इतिहासाची परीक्षा पाहूया. यामध्ये आपल्याला इतिहासाचे सर्व धडे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये आपण इतिहासाचे पूर्ण टेक्स्टबुक तयार केले आहे आणि त्या टेक्स्टबुक्स मध्ये आपण प्रत्येक धड्याचे प्रश्न उत्तरे दिले आहेत. चला तर उदाहरणासाठी आता आपण भारत स्वतंत्र झाला हा धडा घेऊया. यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिले आहेत. एक म्हणजे सर्व प्रश्न आणि दुसरे म्हणजे डेमोसाठी कोणतेही 5 प्रश्न. चला तर आता आपण डेमोसाठी कोणतेही 5 प्रश्न घेऊन परीक्षा आपली चालू करूयात. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न दिले जातात, फिल इन द ब्लँक्स, आणि त्यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे पर्याय दिले जातात. यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडून परीक्षा चालू करायची आहे. अशा प्रकारे परीक्षा संपल्यानंतर आपल्याला निकाल दाखवला जातो. या निकालामध्ये लागलेला वेळ तसेच मिळालेले गुण आणि मित्रांनो, या परीक्षेमध्ये आपले जे उत्तर चुकलेले आहे ते पाहण्यासाठी बरोबर या ऑप्शनवरती क्लिक करा. यामध्ये आपल्याला रेड कलरचे ऑप्शन आहे तो चुकलेला आहे आणि बरोबर आहे ते ग्रीन कलर मध्ये दाखवले आहे. अशा प्रकारे आपली परीक्षा संपलेली आहे. अशा प्रकारे इतिहासानंतर आता आपण भूगोलाविषयी पाहूयात. भूगोलामध्ये आपल्याला 3 प्रकारचे विभाग दिलेले आहेत, जसे की अभ्यास, खेळ, परीक्षा. प्रथम आपण अभ्यासा विषयाकडे वळूयात. अभ्यासामध्ये आपल्याला भूगोल विषयाचे सर्व धडे दिलेले आहेत. तसेच यामध्ये आपण भूगोलाचे संपूर्ण टेक्स्टबुक्सही कव्हर केले आहे. त्या टेक्स्टबुक्स मध्ये आपण त्या धड्यांचे स्वाध्याय तसेच इंट्रोडक्शन पण दिलेले आहे. चला तर उदाहरणासाठी आता आपण पृथ्वीचा आकार हा धडा पाहूयात. यामध्ये आपल्याला या धड्याची प्रस्तावना, सारांश तसेच प्रश्नोत्तरे दिली आहेत. प्रथम आपण प्रस्तावना या विषयाकडे वळूयात. धडा पहिला, पृथ्वीचा आकार. कोणत्याही गोलाकार वस्तूला कसंही फिरवलं तरी त्या वस्तूची सावली गोलाकार पडते. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. केव्हाही आणि कुठेही चंद्रग्रहण दिसतं तेव्हा ही सावली नेहमीच अर्ध्या किंवा चतकोर वर्तुळाकार दिसते. यावरून शास्त्रज्ञांनी अनुमान काढलं की आपली पृथ्वी देखील गोलाकार असावी. निरीक्षकाला क या ठिकाणी आलेल्या जहाजाचा प्रथमतः कोणताही भाग दिसणार नाही. ख या ठिकाणी आल्यानंतर त्याला झेंडा दिसेल. ग या ठिकाणी झेंडा आणि शिडाचा काही भाग, तर घ या ठिकाणी त्याला जहाज पूर्णतः दिसेल. यावरून देखील आपल्याला अनुमान काढता येतं की पृथ्वीचा आकार गोल आहे. पृथ्वीचा आकार पूर्ण गोलाकार नाही. विषुववृत्ताजवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे आणि ध्रुवीय भागात ती थोडीशी चपटी आहे. पृथ्वी स्वतः भोवती फिरते. पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे ती विषुववृत्तीय भागात फुगीर बनली आहे.
त्या मानानं ध्रुवीय भागात ती किंचित चपटी आहे. पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास 12,756 किलोमीटर आहे, तर ध्रुवीय व्यास 12,714 किलोमीटर आहे. प्रस्तावानंतर आता आपण सारांश विषयाकडे वळूयात. मित्रांनो, सारांश मध्ये आपण या धड्याचे महत्वाचे पॉइंट दिलेले आहेत. धडा पहिला, पृथ्वीचा आकार. पृथ्वी विषुववृत्ताजवळील भागात थोडीशी फुगीर आहे आणि ध्रुवीय भागात ती थोडीशी चपटी आहे. पृथ्वी स्वतः भोवती फिरते. पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास 12,756 किलोमीटर आहे, तर ध्रुवीय व्यास 12,714 किलोमीटर आहे. सारांश नंतर आता आपण प्रश्नोत्तरे या विषयाकडे वळूयात. यामध्ये आपल्याला पृथ्वीचा आकार या धड्यांचे सर्व प्रश्न आणि उत्तरे दिलेले आहेत. धडा पहिला, पृथ्वीचा आकार. संत्र्याची सावली पाहून शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या आकारासंबंधी कोणते अनुमान काढले? शास्त्रज्ञांनी एका संत्र्याच्या सावलीचे वेगवेगळ्या स्थितीत निरीक्षण केले. त्याला त्या संत्र्याच्या सावल्या गोलाकार दिसल्या. यावरून गोलाकार वस्तूची सावली नेहमी गोलाकार पडते हे त्याच्या ध्यानात आले. या प्रयोगामुळे त्याने चंद्रग्रहणाच्या निरीक्षणावरून काढलेल्या अनुमानाला दुजोरा मिळत होता. त्यावरून त्याने पृथ्वी गोलाकार आहे हे अनुमान काढले. पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यास किती आहे? पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास 12,756 किलोमीटर आणि ध्रुवीय व्यास 12,714 किलोमीटर आहे. पृथ्वीचा आकार कसा आहे? पृथ्वीचा आकार पूर्ण गोलाकार नाही. विषुववृत्ताजवळील भागात ती थोडीशी फुगीर आणि ध्रुवीय भागात ती थोडीशी चपटी आहे. समुद्र प्रवासाला सुरुवात केल्यावर मानवाला कोणता अनुभव आला? मानवाने समुद्र किनारा सोडल्यावर समुद्रात दूरवर जाताना किनाऱ्यालगतची माणसे, घरे प्रथम दिसेनाशी होत. तरी सुद्धा गावामागचे डोंगर काही अंतरापर्यंत दिसत असत. त्याचप्रमाणे किनाऱ्याकडे येताना त्याला प्रथम डोंगर दिसत असत. जसजसे किनाऱ्यात जवळ जावे तसतसे त्याला घरे, माणसे दिसत असत. हा अनुभव समुद्र प्रवासास सुरुवात केल्यावर मानवास आला. अभ्यासानंतर आता आपण खेळ पाहूयात. यामध्ये आपण 16 प्रकारचे एज्युकेशनल गेम अवेलेबल आहेत. त्यामध्ये आपण फर्स्ट स्टँडर्डला 4 गेम्स घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ आता आपण क्रॉसची गेम पाहूयात. यामध्ये आपल्याला खेळ कसा खेळायचा आहे हे सांगितले आहे. यामध्ये आपल्याला भूगोलाचे सर्व धडे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये आपण भूगोलाचे सर्व टेक्स्टबुक्सही कव्हर केले आहे. मित्रांनो, यामध्ये आता आपण उदाहरणासाठी पृथ्वीचा आकार हा धडा घेऊया. यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला सर्व प्रश्न आणि दुसरा डेमोसाठी कोणतेही 5 प्रश्न. चला तर आता आपण कोणतेही 5 प्रश्न घेऊयात.
अशा प्रकारे आपला खेळ संपलेला आहे. मित्रांनो, यामध्ये आपण पाहिले आहे आपल्याला 4 प्रकारचे कलरचे खडे दिलेले आहेत आणि त्या आपल्याला धड्यांमध्ये प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. यामध्ये जर आपले उत्तर बरोबर असेल तर कावळा योग्य तो खडा उचलून भांड्यामध्ये टाकतो आणि जर उत्तर चुकले तर कावळा कोणताही खडा उचलून भांड्यामध्ये टाकत नाहीये. त्याचप्रमाणे आपण उत्तर 2दा चुकीचे दिले तर तिसऱ्या वेळी आपल्याला ऑटोमॅटिक दाखवले जाते. अशा प्रकारे आपल्याला जर हा खेळ परत खेळायचा असेल तर बरोबर ह्या चिन्हावरती क्लिक करा आणि आपल्याला जर हा खेळ परत खेळायचा नसेल तर चूक ह्या चिन्हावरती डबल क्लिक करा. यामध्ये आता आपल्याला हा खेळ बंद करायचा आहे. अशा प्रकारे खेळानंतर आता आपण परीक्षा या विषयाकडे वळूयात. यामध्ये आपल्याला भूगोलाचे सर्व धडे दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण भूगोलाचे पूर्ण टेक्स्टबुक्सही कव्हर केलेले आहे. मित्रांनो, त्या टेक्स्टबुक्समध्ये आपण प्रत्येक धड्यांचे प्रश्न दिलेले आहेत. उदाहरणार्थ आता आपण पृथ्वीचा आकार हा धडा पाहूया. यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत, जसे की सर्व प्रश्न आणि कोणतेही 5 प्रश्न. यामध्ये आपण आता डेमोसाठी कोणतेही 5 प्रश्न पाहूयात. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न दिलेले आहेत, फिल इन द ब्लँक्स, आणि त्याखाली आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. यामध्ये आपल्याला कोणताही योग्य पर्याय निवडून परीक्षा सोडवायची आहे. अशा प्रकारे परीक्षा झाल्यानंतर आपल्याला निकाल दाखवला जातो. या निकालामध्ये आपल्याला लागलेला वेळ तसेच मिळालेले गुण आणि मित्रांनो, या परीक्षेमध्ये आपले उत्तरे जे चुकले आहेत त्यांचे बरोबर उत्तर पाहण्यासाठी बरोबर या ऑप्शनवरती क्लिक करा. यामध्ये आपल्याला जे रेड मध्ये दिलेलं आहे ते आपण दिलेला आन्सर आहे आणि ते चुकीचं आहे. त्याच्या खाली आपल्याला बरोबर उत्तर ग्रीन कलर मध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे आपली परीक्षा संपलेली आहे.